अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगतो की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या आपला अमोल आपल्या घरी येणार आहे आणि ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. मात्र त्यानंतर अर्जुन सांगतो की अमोलसोबत अप्पीसुद्धा या घरात येणार आहे आणि ते ऐकून रुपाली आणि स्वप्नीलला धक्काच बसतो. त्या दोघांचा चेहराच पडतो. मात्र कदमांना खूप आनंद झालेला असतो. ते अर्जुनला म्हणतात, अरे ठीक आहे ना मग. मात्र त्यानंतर स्वप्नील म्हणतो की अर्जुन, तू अमोलला भेटतोय हे ठीक आहे, मात्र तुझं अपर्णाला भेटणं मला आवडत नाही. आणि त्यावेळी रुपालीसुद्धा म्हणते की हो भाऊजी, आता तुम्ही अमोलला भेटला आहात, मात्र अपर्णाला भेटून मागं जे काही घडलं आहे ते विसरून जाऊ नका. त्यावर अर्जुन म्हणतो की वहिनी, मी काही विसरलो नाही आहे. तर रुपाली म्हणत असते की त्या अपर्णाने सरकारांना पाठीशी घातलं, ज्यांनी तुमच्या आईंचा खून केला, आणि तिला तुम्ही अजिबात माफ करू नका. तुम्ही एकदा आर्याचा तरी विचार करा, त्या बिचारीला काय वाटत असेल. त्यावर अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र रुपाली आणि स्वप्नील काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणतात की अर्जुन, तुझा साखरपुडा झाला आहे एवढंच लक्षात ठेव. आणि त्यावेळी कदमच म्हणतात की जरी अप्पी घरी आली तरी काय फरक पडणार आहे. मात्र रुपाली म्हणत असते की तुम्हाला दोघांना कळत नाही आहे का, हा तिचा प्लॅन आहे. तिने अमोलचा वापर करून या घरात येण्याचा प्लॅन बनवला आहे. मात्र अर्जुन आणि कदम त्यावर विश्वास ठेवत नाही. आणि अर्जुन सांगतो की काही असलं तरी उद्या अप्पी या घरात येणार आहे. दुसरीकडे अपर्णा काम करत असते. तितक्यात बापू त्या ठिकाणी येतात. ते अमोलने काढलेले चित्र बघतात आणि खूपच खुश होतात. ते अप्पीला म्हणतात की खरंच आपल्या अमोलच्या अंगात कला आहे. तर अप्पी म्हणते त्याला उद्या त्या घरी गेल्यावर सगळ्यांना ही चित्र गिफ्ट द्यायची आहेत. आणि ते ऐकून बापूंना आनंद होतो. आणि मग त्यानंतर बापू अप्पीला विचारतात की उद्या तू सुद्धा त्याच्यासोबत अर्जुनच्या घरी जाणार आहे ना. त्यावर अप्पी म्हणते की हो बापू, पण माझं एक मन असं म्हणते की तू त्या घरी जा, आणि दुसरं मन असं म्हणते की जर तू त्या ठिकाणी गेली तर अर्जुनचा साखरपुडा मोडू शकतो. काय करावं मला कळत नाही. त्यावर बापू तिला विचारतात की तुला असं वाटतं का की अर्जुनचं दुसरं लग्न व्हावं. आणि त्यावेळी अप्पीला त्या दोघांमधले अनेक क्षण आठवतात आणि ती रडतच म्हणते की नाही बापू. आणि त्यावेळी बापू तिला समजवतात, मग तू त्या घरी नक्की जा आणि अजिबात असं वाटून घेऊ नका की तुमचं काही चुकत आहे. शेवटी तुम्हीसुद्धा माणूसच आहात ना. आणि त्यावर अप्पीसुद्धा हो म्हणते. तर बापू मनाशी म्हणत असतात की तुम्ही दोघेजण कितीही मागच्या गोष्टी धरून ठेवा, मात्र माझी खात्री आहे की माझा नातू तुम्हाला एकत्र आणेलच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कदमांनी अमोलसाठी खूप गिफ्ट्स आणलेले असतात आणि ते अर्जुनला त्याच्या खोलीत ठेवायला सांगतात. तर दुसरीकडे अमोलची सुद्धा अर्जुनच्या घरी जाण्यासाठी घाई चाललेली असते. आणि मग अप्पी बापूंचा आणि दीप्याचा निरोप घेते आणि अमोलसोबत अर्जुनच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे रुपालीने आर्याला सुद्धा बोलावून घेतलेले असते. आर्या तिला विचारत असते की तुम्ही मला आज का बोलावून घेतलंय. तर रुपाली म्हणते की आज ती अप्पी इथे येणार आहे आणि तिच्यासमोर आपल्याला दाखवून द्यायचंय की हे घर आणि या घरातली माणसं फक्त तुझी आहेत, म्हणजे ती पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि त्यावर आर्यासुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर सगळेजण खाली जाऊन अमोलची वाट बघत असतात. आणि मग त्यावेळी अर्जुन त्याने अमोलसाठी घेतलेलं नवीन घड्याळ दाखवतो. ते घड्याळ बघून कदम आणि स्वप्नील तर खूपच खुश होतात. आणि मग तितक्यात अप्पी आणि अमोल त्या ठिकाणी येतात. अमोल पळतच जाऊन अर्जुनला मिठी मारतो. त्याला बघून अर्जुनला खूप आनंद होतो. त्यानंतर कदम अमोलला जवळ घेतात. अमोलला भेटून त्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि मग त्यानंतर रुपाली अमोलचं औक्षण करते आणि मग अर्जुन त्याला ते घड्याळ गिफ्ट करतो. त्यामुळे अमोल तर खूपच खुश होतो. तो अप्पीला ते घड्याळ दाखवतो. तर अप्पी सांगते की आता आयुष्यभर हे घड्याळ जपून ठेवायचं. आणि त्यावर अमोलसुद्धा हो म्हणतो. मात्र आर्या आणि रुपाली रागातच तिच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरात जातात. मात्र अपर्णाने घरात पाऊल टाकल्यावर रुपाली म्हणते की आज फक्त अमोल तुझ्यासोबत आहे म्हणून तू या घरात पाऊल टाकलं, नाहीतर मी तुला या घरात येऊसुद्धा दिलं नसतं. अपर्णासुद्धा म्हणते की ताई, कसं आहे ना, जे नियतीच्या मनात आहे आता तेच घडणार. आणि तसंही माझं पाऊल या घरात पडलंय आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे रुपाली चिडते. त्यानंतर मग अर्जुन अमोलला सगळं घर दाखवतो. घर बघून तो खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर तो अर्जुनला म्हणतो की बाबा, हे घर तुमचं, माझं आणि माचं आहे ना. मात्र त्यावर अर्जुन काहीच उत्तर देत नाही. तर सगळेच अमोलकडे बघत राहतात. त्यानंतर मग कदम अपर्णाला म्हणतात की अपर्णा, घे तू सुद्धा काहीतरी खा. तर अपर्णा त्यांना विचारते की बाबा, तुम्हाला मला अप्पी म्हणावंसं वाटत नाही का. त्यावर कदम म्हणतात की तसं नाही गं,
पण आतून वाटायला हवं ना. आणि त्यावर अप्पी म्हणते की नाही बाबा, तुम्ही ठरवून मला अप्पीच म्हणा. त्यामुळे मग कदम तिला अप्पी म्हणूनच हाक मारतात. नंतर ते रुपालीला सांगतात की तू एवढी मिठाई घेऊन आली आहे ना, मग ती अमोलला आणि अपर्णाला दे. त्यामुळे रुपाली हो म्हणते आणि ती आर्याला किचनमध्ये डिश आणायला पाठवते. आर्या डिश आणायला गेल्यावर रुपाली मुद्दाम अपर्णाला म्हणते की अरेच्चा, तुझी तर ओळख करूनच द्यायची राहिली. ही आहे आर्या, आमच्या अर्जुन भाऊजींची होणारी बायको, या घरची होणारी सून. तुला तर माहितीच असेल तिचा आणि भाऊजींचा साखरपुडा झालाय. आणि रुपालीच्या अशा बोलण्यामुळे अप्पीला खूप वाईट वाटतं. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तर इतर सगळेजण रागातच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर रुपाली त्या दोघांना मिठाई देते आणि त्यावेळी ती अमोलला सुद्धा म्हणते की तुला माहिती आहे का ही कोण आहे. त्यामुळे सगळेच तिच्याकडे रागात बघू लागतात. तर अमोल म्हणतो हो माहिती आहे मला, ही आर्या काकी आहे. तर रुपाली म्हणते की नाही नाही, ती काकी नाही. पण ती पुढे काय बोलणार इतक्यात स्वप्नील तिच्यावर ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. त्यानंतर मग अमोल अपर्णाला त्यांनी सगळ्यांसाठी आणलेल्या गिफ्टबद्दल विचारतो. अपर्णा लगेच पर्समधून त्याने काढलेली चित्र बाहेर काढते आणि मग अमोल ती चित्र सगळ्यांना देतो. ही चित्र अमोलनी काढली आहेत हे कळल्यावर कदम, स्वप्नील तर खूपच खुश होतात. सगळ्यांनाच अमोलनी काढलेली ती चित्र खूप आवडतात. आणि मग त्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की तू माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं. आणि मग अमोलने त्याच्यासाठी काढलेलं चित्र त्याला दाखवतो. तर ते चित्र अमोल, अर्जुन आणि अप्पीचं असतं. आणि ते चित्र बघून आर्या आणि रुपाली तर खूप चिडतात. अर्जुन मात्र म्हणत असतो की अमोल बाळा, मला खरंच हे चित्र खूप आवडलं. त्यामुळे अमोलला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर कदम अमोलला सांगतात की तुला माहिती आहे का, या घरात तुझ्यासाठी एक खोलीसुद्धा आहे आणि त्या खोलीत तुझी सगळी गिफ्ट्स आहेत. आणि ते ऐकून अमोलला खूप आनंद होतो. तर अप्पी विचारत असते की अमोल इथे नसताना त्याच्यासाठी खोली आहे का. आणि त्यावर कदम सांगतात की हो अप्पे, अर्जुनने त्याच्यासाठी वेगळी खोली बनवली आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये त्या खोलीनेच अर्जुनला साथ दिली आहे. आणि ते ऐकून अप्पी अर्जुनकडे बघतच राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन अमोलला ती खोली दाखवणार असतो. तर अप्पी विचारते मी सुद्धा आले तर चालेल का. मात्र त्यामुळे रुपाली आणि आर्या रागातच तिच्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.